आम्ही एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठी, मराठीसाठी आम्ही एकत्र येणार. मनसेसोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया. हिंदुत्वावरून आमच्या अंगावर येऊ नका, ठाकरेंचा भाजपला इशारा. तर शिवतीर्थच्या पलीकडचं शिवतीर्थही आपलंच मानायला हवं. राज ठाकरेंबाबत संजय राऊतांचं सूचक वक्तव्य. 2 भाऊ काय 10 भाऊ जरी एकत्र आले तरी मातीत गाडणार, रामदास कदम यांचा इशारा. तर जो भावाचा झाला नाही तो गावाचा काय होणार, ज्योती वाघमारेंची टीका. ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांवर शिंदेंच्या नेत्यांचा निशाणा. उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यानंतर शिवसैनिकांची राज ठाकरेंच्या घराबाहेर गर्दी. ठाकरे बंधूंनी एकत्र यावं, शिवसैनिकांकडून घोषणाबाजी. तर शिवसैनिकांच्या घोषणाबाजीला शर्मिला ठाकरेंचा प्रतिसाद. सकाळी दसरा मेळाव्यासाठी आलेल्या शिवसैनिकांना वाटली होती मिठाई. आधी भाजपनं झेंड्यातील हिरवा रंग काढावा, मग हिंदुत्वावरून अंगावर यावं. भाजप नेत्यांचे टोप्या घातलेले फोटो काढेल उद्धव ठाकरेंचा इशारा. निकष बाजूला ठेवा, शेतकऱ्याला हेक्टरी 50,000ची मदत केली नाही तर मराठवाड्यात आंदोलन करू. उद्धव ठाकरेंकडून मोर्चाची घोषणा. तर बिहारमध्ये महिलांच्या खात्यात प्रत्येकी 10,000 टाकले. मतं विकत घेण्यासाठी पैसे आहेत पण शेतकऱ्यांसाठी नाही. उद्धव ठाकरेंचा सरकारला सवाल. शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही, दिवाळीपूर्वी मदत मिळणार. कठीण काळात शिवसेना बळीराजाच्या पाठीशी, उपमुख्यमंत्री शिंदेंची ग्वाही. एका खुर्चीसाठी उद्धव ठाकरेंनी सारं काही गमावलं. आपल्याच नेत्यांना संपवणारे गट प्रमुख. एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल. भाजपवाले अदानींना मुंबई समर्पयामी करण्यास निघाले. निवडणूक घ्याच, उद्धव ठाकरेंचं दसरा मेळाव्यातून भाजपला आव्हान. बाळासाहेबांची भगवी शाल पांघरणाऱ्या गाढवाचं चित्र पहिल्यांदा पाहिलं. एकनाथ शिंदेंच्या भगव्या शालीवरच्या पोस्टरवरून ठाकरेंची जळजळीत टीका. तर फोटोग्राफरला फोटोशिवाय दुसरं काय दिसणार. उद्धव ठाकरेंच्या टीकेनंतर एकनाथ शिंदेंचा पलटवार. शिवसेना प्रमुख बाळासाहेबांची बॉडी 2 दिवस का ठेवली, बाळासाहेबांच्या हाताचे ठसे का घेतले. रामदास कदमांचा ठाकरेंना सवाल. तर रामदास कदम फालतू माणूस म्हणत चंद्रकांत खैरेंची टीका. ठाकरे बंधू एकत्र येण्याची धास्ती महायुतीनं घेतली आहे. आता समीकरण बदलतंय. आमदार सचिन अहिर यांची प्रतिक्रिया. आता महायुतीत युती होणार की नाही हे आधी बघा, सचिन अहिर यांचं वक्तव्य. संजय राऊत हा महाराष्ट्र पेटवणारा माणूस, शहाजीबापू पाटील यांची टीका. तर बाळासाहेबांनी ज्या पक्षांचा हयातभर विरोध केला त्यांच्याच मांडीला मांडी लावून हे बसले. शहाजीबापूंचा ठाकरेंवरही निशाणा. चंगूमंगू आणि शेंबड्या लोकांचे प्रश्न विचारू नका. मदतीच्या किटवरील फोटोवरून शिंदे ठाकरेंच्या नेत्यांमध्ये जुंपल्यानंतर ज्योती वाघमारेंना सुषमा अंधारेंचा टोला. पहिल्या 5 लोकप्रिय मुख्यमंत्र्यांमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नाही, उद्धव ठाकरेंची टीका. तर फडणवीसांचा वरून नंबर आला, तुमचा घरात बसून खालून पहिला नंबर आला, शिंदेंचं ठाकरेंना उत्तर. पंकजा मुंडेंकडून उभं राहणाऱ्या मराठ्यांना निवडणुकीत पाडा. दसरा मेळाव्यात जरांगेंच्या निशाण्यावर पंकजा मुंडे. गुलाम शब्दावरून जरांगेंचा मुंडेंकडे काम करणाऱ्या मराठ्यांवर रोष व्यक्त. रक्तबीजासारखा जातीवादाचा राक्षस आता जन्माला आलाय. हा राक्षस नेस्तनाबूत करण्याची शक्ती मिळावी. पंकजा मुंडेंचं दुर्गादेवी चरणी साकडं. आमचं गुलामीचं गॅझेट मग इंग्रज तुमच्या घरात राहत होता का. तुम्ही 1931च्या जनगणनेनुसारच आरक्षण घेतलं. इंग्रज तुमचील होता का. मनोज जरांगेंचं पंकजा मुंडेंना उत्तर. ओबीसींचा कट ऑफ 485, ईडब्ल्यूएसचा 450 आहे. कुणाला फसवताय. काही जणांना खुर्ची मिळवण्यासाठी ओबीसीतून आरक्षण हवंय. मराठा आरक्षणावर धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया. 2 घास कमी खा पण स्वाभिमानानं राहा, गुंड पाळू नका. भगवान भक्तीगडावरील दसरा मेळाव्यात पंकजा मुंडेंचं वक्तव्य. 2024 मधील दसरा मेळाव्यातील काही जण दिसत नाहीत. पुढे निवडणुका नाही असं त्यांना वाटतं. गोपीनाथ मुंडेंच्या अनुयायांना 10 जन्म कोणी संपवू शकणार नाही. धनंजय मुंडेंचा सुरेश धस यांच्यावर निशाणा. पंकजा मुंडेंच्या मेळाव्यात वाल्मिक कराडचे फोटो झळकले. दिवंगत संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराड आरोपी. तर दसरा मेळाव्याच्या माध्यमातून पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंकडून जोरदार शक्ती प्रदर्शन. दसरा मेळाव्यातून जरांगेंच्या प्रमुख 8 मागण्या. ओला दुष्काळासह हेक्टरी 70,000 देण्याची जरांगेंची मागणी. तर शेतीला नोकरीचा दर्जा देऊन महिन्याला 10,000 रुपये द्यावे. मनोज जरांगेंकडून सरकारकडे मागणी. सरकारनं शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी द्यावी. पीक विम्याला बसवलेले 3 ट्रिगर हटवा. पूर्ण पीक विमा द्या. दिवाळी आधी मदत करण्याबाबत जरांगेंचा सरकारला इशारा. सिंधुदुर्गात उद्धव ठाकरेंना धक्का. ठाकरेंच्या शिवसेनेच्या राजन तेलींचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश. दसरा मेळाव्यात उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत राजन तेलींनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला. गोपीचंद पडळकरांच्या वक्तव्याची मुख्यमंत्र्यांनी नोंद घ्यावी. कोणतंच सरकार अशा वक्तव्यांना पाठबळ देत नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया.
पूजा खेडकर प्रकरणात कारवाई सुरू, नियमानुसार शक्य तितकी कठोर कारवाई केली जाणार, यूपीएससीचे अध्यक्ष अजय कुमार यांची माहिती. जळगावच्या सराफा बाजारात दसऱ्याच्या मुहूर्तावर सोनं खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी. सराफा बाजारात वर्षभरात सोन्याच्या दरात 50,000 रुपयांची वाढ तर चांदीच्या दरात 70,000 रुपयांची वाढ. पूजा खेडकर प्रकरणानंतर यूपीएससीचा महत्त्वाचा निर्णय. गैरप्रकार रोखण्यासाठी उमेदवारांची प्रमाणपत्र डिजिलॉकद्वारे स्वीकारणार, यूपीएससीचे अध्यक्ष अजय कुमार यांची माहिती. केंद्रीय मंत्रिमंडळाकडून पुढील आर्थिक वर्षासाठी गव्हाच्या किमान आधारभूत किमतीत 6.59% वाढ. गव्हाचा प्रति क्विंटल दर 160 रुपयांनी वाढून 2,585 रुपये असा निश्चित. धनगर उपोषणकर्ते दीपक बोऱ्हाडे यांनी उपोषण सोडलं. मागच्या 16 दिवसापासून धनगर समाजाला एसटी आरक्षण देण्याच्या मागणीसाठी सुरू होतं उपोषण. समाज बांधवांच्या विनंतीनंतर सोडलं उपोषण. 16 दिवस उपोषण केल्यानं दीपक बोऱ्हाडेंची प्रकृती खालावली. यंदा राज्यात जून ते सप्टेंबर या 4 महिन्यांच्या काळात 1091 मिलीमीटर पावसाची नोंद. सरासरीच्या हे प्रमाण 108% इतकं. सर्वाधिक 164% पाऊस सप्टेंबरमध्ये. गेल्या वर्षी याच महिन्यात 116% पाऊस. जळगाव शिवसेनेकडून पूरग्रस्तांसाठी 25 लाखांची मदत. नेस्को सेंटरमधील दसरा मेळाव्यातून गुलाबराव पाटील यांची घोषणा. नांदेडमधील ग्रामपंचायतीनं शासनाची मदत नाकारली. 85 रुपये गुंठा मदत हदगाव तालुक्यातील करमोडी ग्रामपंचायतीनं नाकारली. शासनाच्या मदतीविरोधात ग्रामपंचायतीचा ठराव. पैठण आणि माजलगाव प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरूच. गोदावरी नदी काठावर असलेल्या सोनपेठ तालुक्यातील शिरसीमध्ये गाव पाण्याखाली. प्रशासनाची मदत मिळत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप. साताऱ्यातील शिंदेंच्या शिवसेनेकडून पूरग्रस्तांना मदत. मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे 1,11,000ची मदत सुपूर्द. आता पुढचे 2 महिने राजकारण नको. शेतकऱ्यांसाठी प्रसंगी विरोधकांसोबत मिळून एकत्र आंदोलन करू. भाजपचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांचं वक्तव्य. नंदुरबार जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानाची खासदार गोवाल पाडवी यांनी केली पाहणी. शासनानं तातडीनं शेतकऱ्यांना सरसकट मदत करावी, गोवाल पाडवी यांची मागणी. लातूर जिल्ह्यातील पूरग्रस्त गावांमधील शेतकऱ्यांच्या मदतीला नाम फाउंडेशन धावून आलं. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अन्नधान्याचं किट नाम फाउंडेशनकडून वाटप. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी एपीएमसीचाही पुढाकार. कामगार व्यापारी करणार शेतकऱ्यांना मदत. मार्केटनिहाय मदत संकलन सुरू. शेतकऱ्यांना धान्य पुरवठ्यासह मुख्यमंत्री सहाय्यता निधीकडेही आर्थिक मदत पाठवली जाणार. त्याच्या शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचामध्ये रावल संस्थानवर शस्त्रपूजन, सीमोल्लंघन आणि रावण दहन संपन्न. रावलगढीचे प्रमुख श्रीमंत सरकार साहेब रावल, रावलगढीचे राजकुमार जयकुमार रावल यांच्या प्रमुख उपस्थितीत सीमोल्लंघन. अमरावतीच्या हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाला 101 वर्ष पूर्ण. 25 राज्यातील शेकडो विद्यार्थ्यांनी सादर केल्या चित्तथरारक कवायती. 1914 मध्ये स्थापना झालेल्या हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या कालच्या दसरा मेळाव्याचं विशेष महत्त्व. नांदेडच्या सचखंड गुरुद्वारात दसरा सण उत्साहात साजरा. हातात शस्त्र घेत शीख धर्मी यांचा प्रतिकात्मक हल्लाबोल. गुरुद्वारामध्ये पार पडले विविध धार्मिक कार्यक्रम. जळगावच्या जामनेरमध्ये मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत रावण दहन सोहळा. प्रभू श्रीराम, हनुमान, भगवान शंकर अशा देवी देवतांच्या वेशभूषा साकारलेले तरुण कार्यक्रमाचे ठरले आकर्षण. धुळे शहरातील स्वामी तेवराम हायस्कूलच्या मैदानात सिंधी बांधवांच्या वतीनं रावण दहन. शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते तब्बल 65 फूट रावणाचं दहन. नेरूळ ज्वेल ऑफ नवी मुंबईमधील तथागत गौतम बुद्ध स्मारकासमोर धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा. आमदार मंदाताई म्हात्रेंसह उपस्थितांकडून भगवान गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण. नंदुरबारमधील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी 13 ऑक्टोबरला आरक्षण सोडत जाहीर होणार. सर्वच पक्षांची आणि इच्छुक उमेदवारांची धाकधूक वाढली. देवीची मूर्ती घेऊन जाणारा ट्रॅक्टर तलावात कोसळला. दुर्घटनेत 3 अल्पवयीन मुलांसह 10 भाविकांचा मृत्यू झाल्याची माहिती. दुर्घटनेवेळी ट्रॅक्टर ट्रॉलीत 30 भाविक होते. मध्य प्रदेशच्या खंडवा जिल्ह्यात दुर्गा मूर्ती विसर्जनावेळी दुर्घटना.